नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच परिवहन मंत्री यांनी जी अट घातली होती, की प्रवासासाठी NCMC कार्ड हे महत्त्वाचं आहे. ज्या प्रवाशांना प्रवास करायचा असेल किंवा ज्या नागरिकांना एस-टी महामंडळाच्या बसने प्रवास करायचा असेल, त्यांच्यासाठी NCMC कार्ड हे अनिवार्य केलं होतं, बंधनकारक केलं होतं. त्याविषयीचीच एक नवीन अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू मित्रांनो, जेणेकरून NCMC कार्डबद्दलचं जे नवीन अपडेट आहे, ही तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकी काय नवीन अपडेट आहे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, परिवहन मंत्री यांनी आपली जी अट आहे ती मागे घेतलेली आहे. NCMC कार्ड हे सर्व नागरिकांसाठी आता बंधनकारक नसणार आहे. NCMC कार्ड आता काढायचं का नाही काढायचं हे तुमच्या मनावर असणार आहे. ऐच्छिक केलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मतानुसार तुम्हाला NCMC कार्ड काढायचं असेल तर काढू शकता, नसेल तर नाही. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आतापर्यंत ज्यांनी NCMC कार्ड काढलेलं आहे त्यांचं काय? तर त्यांनी मित्रांनो NCMC कार्ड काढलं असेल तर चालतच आहे. ते काय वावगं ठरणार नाही. त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज मारून ते देखील तुम्ही वापर करू शकता. परंतु इथून पुढे काढायचं की नाही हे तुमच्या मनावर आहे. परंतु आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओळखीचा पुरावा नेमका मग कोणता असणार आहे? तर मित्रांनो, परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ओळखीचा पुरावा हा आधार कार्ड किंवा ओळखपत्र, मतदान कार्ड हेच असणार आहे. जर झिरो तिकीट असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हेच ओळखीचा पुरावा त्यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, NCMC कार्ड आता बंधनकारक नसणार आहे. ही तुम्ही बातमी पाहू शकता मित्रांनो पेपरमधली, ज्यामध्ये सर्व काही डिटेल माहिती दिलेली आहे.